घेतलं. नमस्कार. आज आपण एक वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात, महिला असतात. एखादी अविवाहित स्त्री किंवा विवाहित स्त्री जर काही व्यवसाय करत असेल, उदाहरणार्थ वेश्या व्यवसाय करत असेल, तर आपण तिला वाईट म्हणतो, समाज तिला वाईट टाकतो. पण बऱ्याच महिला अशा आहेत, बऱ्याच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला अशा आहेत, तर त्या व्यवसाय म्हणून करतात. त्यांची बदनामी करणं अयोग्य आहे. बऱ्याच वेळा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा, घरच्या लोकांना खायला मिळावं, मुलाबाळांना पैसे मिळावे, पतीला हातभार लागावा, अशा उद्देशाने काही महिला व्यवसाय करतात. काही ठिकाणी तर वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना अधिकृत परवाने गव्हर्नमेंटने दिलेले आहे. वेश्या व्यवसाय करणे हा गुन्हाच नाही आहे मुळात. आपण कोणालाही वेश्या म्हणतो, पण असं म्हणणं चुकीचं आहे. एक प्रकारची शिवी पण आहे. हा जो कायदा होता 1956चा कायदा आहे, अनैतिक मानवी तस्करी, त्याला प्रतिबंध असणारा, इमॉरल ट्रॅफिक, अनैतिक रिलेशन, हे त्याला बंदी आहे. त्यामध्ये कायद्यामध्ये शिक्षा पण केलेली आहे. जर कोणी एखाद्या, त्याच्या कलम 7 आणि 8मध्ये क्लिअर कट प्रोव्हिजन दिलेली आहे. 7 आणि 8 प्रोव्हिजन अशी आहे. 7 कलम म्हणतो की सार्वजनिक ठिकाणी एखादी महिला जर हातवारी करत असेल आणि एखाद्याला खानाखुणा करत असेल, ते जर अश्लील प्रकारच्या खुणा असतील, तर अशा प्रकारे हा गुन्हा होऊ शकतो. कलम 8 सांगतो का सार्वजनिक ठिकाणी एखाद्याला वाईट बोलणं, त्याला आकर्षित करणं, त्याच्याशी सेक्स करण्यासाठी किंवा त्यांना ओढणं आणि त्याच्यावर बळजबरी करणं सेक्ससाठी, तर हा गुन्हा होऊ शकतो. कलम 7 आणि 8मध्ये हा गुन्हा आहे. त्याच्यामध्ये त्यांना शिक्षाही होऊ शकते जर कोणत्या व्यवसायाने असं केलं. पण आता मोठ्या मोठ्या शहरामध्ये असे व्यवसाय चालत आहेत. सर्रासपणे असे मोहल्ले आहेत. जवळजवळ भारतातल्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये, इव्हन जिल्हा लेवलला देखील अशा प्रकारचे व्यवसाय सर्रासपणे चालत आहेत. व्यवसाय ही तर खरं तर काळाची पण गरज झालेली आहे. अनेकांना आपले शारीरिक सुख भागवण्याकरता कुणावर तरी बळजबरीने अत्याचार करण्याऐवजी 2 पैसे जर त्यांना देऊन ते जर आपली सुख भागवून घेत असतील, तर त्यात वाईट काय आहे? सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश JB पारडीवाला आणि महादेवन यांनी खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. वेश्या व्यवसायाला बंदी नाही आहे. जर तुम्ही अधिकृतपणे करत असाल, तुमच्या उदरनिर्वाह साधन म्हणून जर करत असाल, आणि ज्या तिथे ते वेश्या असतात, काही ठिकाणी वस्ती असते, त्या वस्तीमध्ये वेश्या राहत असतात, त्यांची स्वतंत्र वस्ती असते गावापासून. काही ठिकाणी सोसायट्यांमध्ये असं प्रकारचे फ्लॅट्स घेतले जातात, त्याला वेश्यालय असं पण म्हटलं जातं. त्याला काही अशी अधिकृत परमिशन्स नसते. पण असं जर करत असेल, जर कोणी आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाह करत असेल, त्याच्या घरामध्ये करत असेल, तर याला वेश्यालय म्हटलं जात नाही. आपणही लक्षात घ्या. आपण जर कुठे वेश्या व्यवसाय करणाऱ्या एखाद्या महिलेकडे गेलो, तर पोलीस काय करतात? तुला तर सोडून देताच, पण तुम्हाला पकडतात. किंवा तर कोणी मुली असेल तर असे रिलेशन मेंटेन, त्यांना पकडतात. पोलीस टार्गेट करतात. आपल्याला याच्यातले हक्क, कायदा, अधिकार माहिती असायला हवे. नुसतंच कुणालाही काही गैर बोल